काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल त्यांच्याच गावामधील मशिदी बाहेर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला होता। त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचारही सुरू होते। मात्र याच उपचारांच्या दरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्याच्या नंतर जवळपास 6 ते 7 आरोपींविरोधात गुन्हेही दाखल झालेले होते। यापैकी जो मुख्य मारेकरी होता त्याला अवघ्या 6 तासांमध्ये ग्रामीण पोलिसांनी पकडलं सुद्धा। मात्र इतकं सगळं झाल्याच्या नंतरही जे इतर या प्रकरणामधले आरोपी आहेत त्यांच्या नावांमुळे आणि त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी आज दिवसभर या संपूर्ण परिसरामधले जे हिदायत पटेल यांचे समर्थक होते त्यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर प्रचंड गोंधळ घातलेला पाहायला मिळालेला होता। त्यांच्या काही मागण्या होत्या, या मागण्या पोलिसांनी मान्य कराव्यात तरच आम्ही पार्थिवावरती अंत्यसंस्कार करू असं सांगितलं जात होतं। अर्थात पोलिसांनी या सगळ्यामध्ये समजूत घातल्याच्या नंतर पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी हे समर्थक तयार झाले। मात्र आज दिवसभरात या प्रकरणामध्ये काय काय घडलं, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये हा जो मुख्य मारेकरी आहे तो सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची नावं आल्यामुळे या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट समोर आलेला पाहायला मिळतोय। नेमक्या या प्रकरणात आज दिवसभरात काय काय घडलं जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हिदायत पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते। लोकसभा, विधानसभा अशा अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या होत्या। सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहत होते। असं सगळं असताना ते मूळचे अकोल्याचे होते। अकोल्यामधल्या अकोट तालुक्यामधील मोहाळा नावाच्या गावामध्ये ते मूळ वास्तव्याला होते। याच गावामध्ये काल दुपारची नमाज अदा करण्यासाठी ते मशिदीमध्ये गेलेले होते। तिथून बाहेर पडतानाच दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्यांच्यावरती हल्ला केला। यामध्ये उबेद पटेल हे एक मुख्य नाव समोर येतोय। यानेच चाकूने धारदार शस्त्राने हा हल्ला केलेला होता। यामध्ये त्यांच्या गालावर, पाठीवर, पोटावर, गुप्तांगाच्या जवळ सुद्धा वार झालेले होते। हे सगळं झाल्याच्या नंतर हिदायत पटेल यांनी जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूचे लोक जमा झाले आणि या सगळ्यामध्ये आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करायच्या आधीच हे आरोपी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत तिथेच सोडून निघूनही गेले। हे सगळं झाल्याच्या नंतरही हिदायत पटेल हे स्वतःहून तिथून उठले। चालत चालत ते आपल्या घराच्या दिशेने निघालेले होते। त्यांनी आजूबाजूच्या लोकांना पाणी मागितलं, मला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करा, त्यासाठी गाडी बोलवा असं सुद्धा ते स्थानिकांना, आपल्या शेजारच्या पाजारच्यांना सांगताना पाहायला मिळत होते। यानंतर त्यांचा जो पुतण्या आहे त्याने सगळ्यात पहिल्यांदा हिदायत पटेल यांना पाहिलं आणि मग त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं। जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र तिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यामुळे आणखी चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांना तालुक्याच्या दवाखान्यामध्ये नेत असतानाच मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आज सकाळी त्यांचा या सगळ्या उपचाराच्या दरम्यानच मृत्यू सुद्धा झाला। मात्र हे सगळं झाल्याच्या नंतर हे नेमकं कुणी केलं, का केलं, कशामुळे केलं असे अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र या प्रकरणामध्ये जो फिर्यादी आहे, मुळात हिदायत पटेल यांचे जे पुतणे आहेत तेच या प्रकरणामधले फिर्यादी आहेत। त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळी हिदायत पटेल यांना रुग्णालयात नेलं जात होतं किंवा दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती खूप चिंताजनक व्हायच्या आधी नेमकं काय घडलेलं होतं हे त्यांनी स्वतः मला सांगितलं। त्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकरणामध्ये जो मारेकरी होता उबेद पटेल, या उबेद पटेलने असं सांगितलं की या ठिकाणचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आत्ताचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदेचे उपसभापती आहेत, अशा सगळ्यांची नावं त्यांनी घेतली होती आणि या लोकांच्या सांगण्यावरून आपण हल्ला करतोय असं या मारेकऱ्याने म्हटलेलं होतं। त्याचबरोबर आणखी 2 लोकांची यामध्ये नावं घेतलेली होती। या लोकांकडूनच या मारेकऱ्याला तुरुंगातून सोडवून आणलं जाईल वगैरे अशा पद्धतीने त्याने सगळं जे काही येते हिदायत पटेल यांना मारताना म्हटलेलं होतं आणि त्यामुळे याच 5-6 आरोपींची सुद्धा नावं मग फिर्यादीमध्ये घेण्यात आली आणि त्यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलं। मात्र हे प्रकरण केवळ राजकीय वाटत असलं तरी सुद्धा या प्रकरणाला आणखी एक अँगल आहे, तो म्हणजे कौटुंबिक वादांचा। कौटुंबिक अशासाठी की याच परिसरामध्ये राहणारे भाजपचे एक माजी पदाधिकारी होते मुनीत पटेल नावाचे, जे या आबेद पटेलचे काका होते। त्यांच्यावरती सुद्धा काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एक जीवघेणा हल्ला झाला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये हिदायत पटेल यांचं सह आरोपी म्हणून नाव लावण्यात आलं होतं। त्यामुळेच उबेदच्या मनामध्ये हा राग कुठेतरी होता, आपल्या काकाचा बदला त्याला घ्यायचा होता आणि हाच बदला घेण्यासाठी त्याने हिदायत पटेल यांच्यावरती हल्ला केला असा सुद्धा एक दुसरा अँगल या प्रकरणामध्ये समोर येतोय। अर्थात राजकीय अँगल सुद्धा आहे किंवा घरगुती पूर्ववैमनस्यातले वाद सुद्धा या सगळ्यामध्ये आहेत। मात्र
हे सगळं नेमकं कुणी केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं, की वेगवेगळ्या 2-3 प्रकारचे विरोधक होते, त्यांनी एकत्र येऊन हा सगळा कट रचला, हे सगळं आज पोलीस जे आहेत ते शोधताना पाहायला मिळतात. मात्र आज नेमकं काय घडलं? आज सकाळी जेव्हा हिदायत पटेल यांचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करणार नाही जोपर्यंत सगळ्या आरोपींना अटक केली जात नाही, या मागणीसाठी त्यांचे समर्थक, कुटुंबीय, त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते हे सगळेजण अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याबाहेर जमलेले पाहायला मिळाले. त्यांनी अंत्यसंस्कार कुठल्याही परिस्थितीत आम्ही करणार नाही जोपर्यंत आरोपींना तुम्ही अटक करत नाही, असं कुठेतरी पोलिसांना एक प्रकारे इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात त्या सगळ्याच्या नंतर वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जो या प्रकरणामधला मुख्य आरोपी होता आबेद पटेल, याला तर अवघ्या 6 तासांमध्ये अकोटमधीलच एका ग्रामीण परिसरामधून त्याला अटक केलेली होती. त्यानंतर जे या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांची जी नावं आलेली आहेत, त्यांना सुद्धा आजच आम्ही लवकरात लवकर इंट्रोगेशनसाठी बोलवू, त्यांची सुद्धा चौकशी केली जाईल. त्याचबरोबर सगळ्यांचे CDR काढले जातील. कुणी कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये कट रचला, कुणाचा काय काय रोल आहे, कोणी कोणी या सगळ्यामध्ये सुपारी दिलेली होती वगैरे, अशा सगळ्या अँगलनी आम्ही तपास करू. लवकरात लवकर हा तपास करून 60 दिवसांच्या आतमध्ये आम्ही चार्जशीट सुद्धा दाखल करू आणि जे या प्रकरणामधले मुख्य आरोपी असतील त्यांना आम्ही फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असं कुठेतरी आवाहन जे आहे, आश्वासन जे आहे ते पोलिसांनी या सगळ्या समर्थकांना केलं आणि त्यानंतरच हे समर्थक शांत झाले आणि हिदायत पटेल यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारही झाले. त्यामुळे दिवसभर प्रचंड गोंधळ झाल्याच्या नंतर आता कुठे अकोल्यातलं, अकोटमधलं हे वातावरण आता शांत होताना पाहायला मिळतंय. मात्र अशा पद्धतीने स्वतःच्याच गावामध्ये एका तरुण मुलाकडून इतक्या मोठ्या सिनियर पदाधिकारी असलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावरती अशा पद्धतीने हल्ला होतो आणि त्यांचा मृत्यू सुद्धा होतो, इतक्या थरापर्यंत हे सगळं का गेलं, मुळात या सगळ्याच्या मागे कोण कोण आहे हे शोधणं प्रचंड गरजेचं आहे आणि त्यासाठीच तिथले सगळे स्थानिक लोक, समर्थक हे आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पोलिसांनी या सगळ्यामध्ये आश्वासनं दिलीत, ही आश्वासनं कधी पूर्ण होतात, या सगळ्यामध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं आली आहेत, त्यांचा खरंच या प्रकरणामध्ये रोल आहे का? आणि तसं असेल तर मुळात सुरुवातीला हा गुन्हा केवळ खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा होता, कारण तेव्हा फक्त हल्ला झालेला होता. जोपर्यंत समोरचा हल्ला झालेला जो व्यक्ती आहे, पीडित व्यक्ती आहे, त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत तो खुनाचा गुन्हा नसतो, तो खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा असतो. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्यामुळे खुनाचा आणखी एक कलम यामध्ये ऍड केलं जाणार का आणि या सगळ्या आरोपींच्या चौकशीतून नेमकं काय काय समोर येतं हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.